नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी करतो आता स्वागत. कुक्कुटपालक बांधवांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले. सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल. जो सवाल तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय. जो कुक्कुटपालक बांधव हा कधी ना कधी या व्यवसायात उतरण्याचा विचार करतो, त्याच्या समोरचा सर्वात महत्त्वाचा सवाल हाच असतो की कोंबड्यांसाठी शेड तयार करत असताना किती जागा ही लागू शकते. तर आजचा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न कोणता आहे की 500 कोंबड्यांचा फार्म तयार करण्यासाठी अखेर आपल्याला किती जागेची आवश्यकता असणार आहे. म्हणजे 500 कोंबड्यांचा शेड तयार करण्यासाठी आपल्याला किती जागा लागू शकते आणि याचबरोबर हे सुद्धा आजच्या व्हिडिओत समजावून सांगितले जाणार आहे की 500 कोंबड्यांचा शेड तयार करण्यासाठी आपल्याला ॲक्युरेट किती खर्च येऊ शकतो. आणि एवढी गॅरंटी देतो की आपला कमीत कमी 50% खर्च हा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वाचवला जाणार आहे. कारण 50%तच तुमचा शेड तुम्हाला उभारून दिल्या जाणार आहे. मग हे सगळे कशा पद्धतीने साध्य होऊ शकते याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न, ज्याच्या अनुसार 500 कोंबड्यांचा शेड तयार करण्यासाठी आपल्याला किती जागा ही लागू शकते. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेऊयात की 500 कोंबड्यांचा शेड तयार करण्यासाठी आपल्याला किती जागा लागू शकते आणि 500 कोंबड्यांचा शेड तयार करण्यासाठी एकंदर आपल्याला किती खर्च हा येऊ शकतो. जर ही संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तर या ठिकाणी जाणून घ्यायची असेल आणि प्रत्येक प्रश्नाचे जर अचूक उत्तर मिळवायचे असेल तर मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना एक विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, हीच आपणास कळकळीची विनंती. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला समजावून सांगतो की 500 कोंबड्यांचा शेड तयार करण्यासाठी आपल्याला किती जागा लागू शकते. पहिल्यांदा तुम्हाला हे विचारतो की बाबा तुमच्या मते 500 कोंबड्यांचा शेड तयार करण्यासाठी किती जागा लागू शकते. असा जर प्रश्न विचारला तर प्रत्येकजण काय करते, 500 गुणिले 1 म्हणजे 500 स्क्वेअर फीट. म्हणजे तुमच्या मते की 20x25चा शेड जर आपण सर्वांनी तयार केला तर त्याच्यामध्ये 500 कोंबड्या ह्या अलगद बसू शकतात. पण मित्रांनो, आता जो या ठिकाणी मी फॉर्म्युला सांगणार आहे त्याच्यामध्ये कमीत कमी तुमची 50% बचत होणार आहे. कारण तुम्हाला लागणारी जागा व लागणारा असणारा या ठिकाणी एकंदर शेडसाठीचा खर्च आहे तो 50%ने कमी होणार आहे. कसा समजावून सांगतो. तर मित्रांनो, 500 कोंबड्यांचा शेड तयार करण्यासाठी आपल्याला लागणारी जागा असणार आहे 14x14. होऊन मित्रांनो, फक्त 14x14 जागेत आपण 500 कोंबड्यांसाठी आदर्श शेड तयार करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की फक्त तुम्ही हे समजावून सांगितले किंवा 14x14 जागेत या ठिकाणी 500 कोंबड्या बसू शकतात. पण असं नव्हे मित्रांनो, तुम्हाला हे पण समजावून सांगतो की 14x14च्या शेडमध्ये कशा पद्धतीनं 500 कोंबड्या या बसू शकतात. तर सर्वात प्रथम या ठिकाणी 14x14च्या शेडची एकंदर रचना किती असायला पाहिजे तुम्हाला समजावून सांगतो. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो की एक उंचवट्यावरती जागा शोधायची, जी जागा जमिनीपासून जवळपास 2 ते 3 फूट उंचीवरती असली पाहिजे. मग तिथं काय करायचे, तुम्हाला सगळी जागा समतल करून घ्यायची. केली. मग त्याच्यानंतर काय करायचे, 4 कोपऱ्यामध्ये 4 खड्डे खोदायचे आणि त्याच्यामध्ये म्हणजे 4 कोपऱ्यात कुठं की बाबा 14x14 असं अंतर येईल. 14 फूट लांबी आणि 14 फूट रुंदी असं अंतर येईल. असे चौकोनी भाग घेऊन 4 कोपऱ्यात 4 खड्डे खोदायचे. आता 4 कोपऱ्यात 4 खड्डे खोदल्यानंतर आपल्याला काय करायचे, त्या ठिकाणी
12-13 फुटाचे किंवा 14 फुटाचेच पोल घ्या उंचीला, म्हणजे 1-1.5 फूट जागा ही त्या खड्ड्यात जाईल. आणि कॉन्क्रीटचं वगैरे ते करून घ्यायचं मस्तपैकी मजबूत, त्या ठिकाणी अँगल्स किंवा चॅनल त्या ठिकाणी आपण जमिनीमध्ये जे आहे ते गाढून टाकायचे. आता हे 4 साईडला 4 झालं. त्याच्यानंतर काय करायचं की छोटंसं खोदकाम करून त्याच्यामध्ये मग आपल्यापाशी असणारं जे काही त्या ठिकाणी आपण म्हणतो काच वगैरे आहे तर ते सगळं टाकून द्यायचं, म्हणजे खालून कसल्याही प्रकारचा धोका होणार नाही. आणि मग त्याच्यावरती काय करायचं, एक थोडंसं तंडी घेतल्यासारखं करायचं आणि त्याच्यावरती आपल्याला विटांचे 4-5 थरं घ्यायचेत. आता हे सगळं आपल्याला चहूबाजूंनी करून घ्यायचे, म्हणजे एक बॉक्स तयार होईल आणि त्याच्यामध्ये मग काय करायचं आहे, आपल्याला मुरुम भरायचा आहे एक जवळपास 3 इंच आणि त्या 3 इंच मुरुमाला दाबून घ्यायचं आहे, धुम्मस करायची आणि त्याच्यावरती मग काय करायचं 3 इंचाची PCC करून घ्यायची. आता हे केल्यानंतर तुम्हाला सांगतो खालून येणारा जो धोका आहे तो 0 होईल आणि आतल्या साईडनं तुम्हाला सांगतो जो विटांचा थर आहे त्याला प्लास्टर करून घ्यायचं, म्हणजे आपला जो शेड आहे तो जास्त काळ टिकू शकतो. आता हे झालं आतल्या साईडचं. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला त्या विटांपासून ते वरी पत्र्यापर्यंत जी जागा आपल्याला शिल्लक आहे तिथे 0 साईजची जाळी लावून टाकायची आणि वरच्या साईडने टीनचे पत्र किंवा सिमेंटचे पत्र यूज करायचे, ज्याला आपापल्या बजेटनुसार जे परवडते ते करून घ्यायचे. आता ही संपूर्ण रचना तयार झाली, किती 14x14ची. आता तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर काय करायचं, 3x7चा एक दरवाजा फ्रंट साईडला टाकून द्यायचा. आता हा झाला 14x14चा शेड. आता याच्यामध्ये 500 कोंबड्या बसू शकतात का हे समजून घेऊया. तर तुम्हाला काय करायचंय, आता ही 0 साईजची जाळी, त्याला 1.5 फूट जागा सोडायची आणि 1.5 फूट जागा सोडल्यानंतर तुम्हाला सांगतो प्रत्येक 2 फुटाच्या हाईटवरती, म्हणजे सुरुवातीला 2 फूट, मग 4 फूट, 6 फूट आणि 8 फूट या उंचीवरती तुम्हाला काय करायचंय, 1 इंचाचा चौकोनी पाईप घ्यायचा आहे आणि तो काय करायचा आहे, नटा बोल्टात फिट करून टाकायचा, म्हणजे बाबा कोंबड्यांच्या ओझ्यानं खाली पडणार नाही. आता तुम्हाला सांगतो 14 फुटाच्या एका आडव्या पाईपवर कमीत कमी 21 कोंबड्या बसतात. अशी एका साईडला किती पाईप येतं, 4 पाईप येतं. 21 गुणिले 4 जर आपण गृहीत धरलं तर 84 कोंबड्या एका साईडला बसतात. अशा 4 साईड येतात. 84 गुणिले 4 जर म्हटलं तर 336 कोंबड्या साईडच्या पाईपवरती बसतील. त्याच्यानंतर आपल्या डोक्याच्या वर 2-2 फुटाच्या रुंदीवरती 14 फूट लांबीचा पुन्हा पाईप टाकून द्यायचा आहे. असे 5 पाईप बसतील. याच्यावरती सुद्धा प्रति पाईप 21 गुणिले 5 पाईप, त्यानुसार 105 कोंबड्या बसतील. एकंदर विचार केला तर साईडच्या पाईपवरती 336 आणि डोक्याच्या वरच्या पाईपवरती 105, 441 कोंबड्या बसल्या. मग तुम्हाला सांगतो जी खालची शिल्लक जागा आहे तिथं कमीत कमी 196 कोंबड्या बसायला काही हरकत नाही. म्हणजे 441 प्लस 196 जर केला आपण तर सरासरी गणित बसते 637. आणि तुम्हाला सांगतो समोरच्या साईडला दरवाजे, व तिथं आपण 2, 4 आणि 6 फुटावर आडवे पाईप 3-3 फुटाचे टाकू शकणार नाही. तर तिथं तुम्हाला सांगतो की जवळपास 5-5 कोंबड्या कमी बसतील. 5-3 15, 637 - 15 म्हणजे 622 कोंबड्या 14x14च्या या शेडमध्ये अलगद बसतील. पण आपलं टार्गेट आहे 500, म्हणजे 500 कोंबड्यासाठी तर हा शेड एकदम आदर्श, एकदम मजबूत आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे जर तुम्हाला 500 कोंबड्यांचा शेड तयार करायचा असेल तर 14x14चा अशा पद्धतीने शेड तयार करा, मागे फिरून पाहण्याची गरज नाही. आता तुमच्या पद्धतीनं जर शेड तयार केला असता तर तुम्हाला यापेक्षा दुप्पट जागा लागत होती, दुप्पट या ठिकाणी साहित्य लागत होतं. मग तुमचा खर्च जर हा शेड ज्या रेटमध्ये तयार होईल त्यापेक्षा दुप्पट चालला नाही. म्हणजे पहिली गोष्ट की तुमचं 50% इथं रकमेची बचत व्हायली का नाही तर 100% व्हायली. अशा पद्धतीनं तुम्ही टेक्निकचा वापर करून आपली असणारी जी बचत आहे ती करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी की हा जो शेड आहे हा मजबूत आहे, जबरदस्त आहे आणि हा शेड आपण जर विचार केला तर वर्षानुवर्षे टिकतो. आता दुसरी महत्त्वाची एक गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल की आता हा शेड तयार करण्यासाठी सामान्यतः खर्च किती येऊ शकतो. तर तुम्हाला सांगतो हा जो शेड आहे तर मजबूत शेड जर बनवायचं म्हटलं तर साधारणतः आपल्याला येणारा खर्च जर घरून काम करणारे असेल तर 30-40 हजार येऊ शकतो आणि जर बाहेरून काम करून घ्यायचं म्हटलं तर 45 ते 50 हजार रुपये खर्च येऊ शकतो. पण याच्यामध्ये असा शेड तयार होतो की जो 20 वर्षापर्यंत पुन्हा मागं फिरून पाहण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. आणि मित्रांनो एक विचार करा की याच्यावर तुमची जागेची बचत व्हायली, तुमच्या भांडवलाची बचत व्हायली, तुमची पैशाची बचत व्हायली, तुमची वेळ आणि मेहनत यांची पण बचत व्हायली
आणि अशा पद्धतीने एकंदर जर विचार केला तर यामुळं तुमचा फायदा फक्त व्यवसाय सुरू करताना डायरेक्ट 50% व्हायला आणि त्याच्यामुळं मी एकच प्रत्येकाला गोष्ट सांगतो, विनंती करतो, की जर या पद्धतीनं बारकावे या व्यवसायातून समजून घ्यायचे असतील, कुठेतरी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल, तर तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आजवर मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं, पण आता इथून पुढे आम्ही मार्गदर्शन करत आहोत. आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करत आहोत. ही तर एक आजची असणारी एक छोटीशी गोष्ट झाली. अशा कित्येक प्रकारच्या बारीक-सारीक गोष्टी आम्ही समजावून सांगतो, ज्यामुळे आपली लाखोंची सुरुवातीला बचत होते आणि त्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग खुला होत असतो. पण जिथं हजारो लाखो कमवायचे म्हटलं तर तिथं माफक मासिक शुल्क हे मात्र द्यावं लागते. तर याच्यामध्ये सांगतो आम्ही ऑनलाईन ट्रेनिंगची संकल्पना जी स्टार्ट केली आहे, यानुसार दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आपली ऑनलाईन ट्रेनिंग असते आणि या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सुरुवातीला लेक्चर, त्यानंतर वेदर बिल्डिंग व वातावरण कसं राहणार, याचा पुढच्या 8 दिवसात कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार, यापासून कोंबड्यांचा बचाव कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन. आणि सरते शेवटी बाबा तुमच्या मनात जी काही प्रश्न निर्माण झाली आहेत त्या प्रश्नांची उत्तरे. इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले तर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही लखन सरांना कॉल करून प्रश्न विचारू शकतात. या पद्धतीनं आम्ही मार्गदर्शन करत असतो आणि आमचे उद्दिष्ट काय बाबा, तुमचा खाद्य खर्च 80% फार्मचा कोंबड्यांचा कमी व्हावा. त्याबरोबर तुमचा शेड तयार करत असताना तुमची या पद्धतीनं बचत व्हावी. त्याचबरोबर तुमच्या कोंबडीवर, पिल्लावर कसल्या प्रकारचा आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन. ज्यामुळे कोंबडी आजारी पडणार नाही, पडली तर तात्काळ इलाज केला जाईल, ज्यामुळे मृत्यूदर कमी राहील. आणि पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन, तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग, फिडिंग, वॅक्सिन याबद्दल मार्गदर्शन. आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी, कोंबडा, अंडी आणि त्यासोबत पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करावी याबद्दल मार्गदर्शन. या चहू बाजूने तुमची जी मदत केली जाते, तर त्यामुळे या व्यवसायातून तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकता, जर तुम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाले तर. मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं सामील व्हायचं, तर काही नाही टेन्शन. तुम्हाला काय करायचे, 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करायचा. लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं. मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुमचा पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे तो 82 65 058 460 म्हणजे 8265088460 पाठवा. बस यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा, ज्यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास मिळेल सखोल मार्गदर्शन. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही संपूर्ण संकल्पना आहे की ज्यामुळे तुम्ही अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती कमावू शकता लाखोंचा निव्वळ नफा. जर खरंच कमवायचा असेल तर कॉल करा. लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62 62. मित्रांनो, याच पद्धतीत तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आपण या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर नाव, पत्ता आणि आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअपच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. मित्रांनो, हा जो व्हिडिओ होता ज्यात आपण बघितलं किंवा 500 कोंबड्यांचा शेड तयार करण्यासाठी किती जागा लागते व किती खर्च येऊ शकतो, तर ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. कुक्कुटपालनाबद्दल अडचणी असतील तर पाठवत चला, या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील. तर मित्रांनो, व्हिडिओमधील ही माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कुक्कुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर कुक्कुटपालक बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे, कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्या व्यक्त करतो. मनापासून खूप खूप आभार.